तिखट तर नेहमीच बनवतो, पण ती योग्य प्रमाणात झाली तर नेहमी करावीशी वाटते. त्यासाठी 2 चमचा तूर डाळ, 1 चमचा मसूर डाळ, 1 चमचा सालाची मूग डाळ चांगली धुवून 1 तास भिजत ठेवायची. 1 तासाने पुन्हा धुवून पाणी काढून घ्यायचं. आता कुकरमध्ये 2 चमचे तेल घालायचं. तेल गरम झालं की अर्धा चमचा राई घालायची. राई तडतडली की अर्धा चमचा जिरं घालायचं. जिरं तडतडलं की 8-10 फोडलेली लसूण घालायची. अर्धा चमचा कापलेला आलं घालायचं. 2 कापलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या. सगळं चांगलं परतून घ्यायचं. 8-10 कढीपत्त्याची पानं घालायची. अर्धा कापलेला कांदा परतायचा. कांदा चांगला परतला की अर्धा कापलेला टोमॅटो घालायचा. तो नरम होईपर्यंत परतायचा. कांदा नरम झाला की अर्धा चमचा हळद घालायची. नंतर 1 चमचा लाल मिरची पावडर घालायची. चांगली परतायची. मसाला चांगला परतला की अर्धा चमचा गरम मसाला घालायचा. तो पण चांगला परतून घ्यायचा. 1 चमचा मीठ घालायचं. चांगलं परतायचं. आता भिजलेली मिश्र डाळ घालून मोठ्या आचेवर गॅसवर 2 मिनिटं चांगली परतून घ्यायची. पाव चमचा आमचूर पावडर घालायचा. छान मिक्स करायची. 2-3 चमचे ओलं खोबरं आणि थोडी कोथिंबीर घालून पुन्हा परतायची. आता 1 चमचा गूळ घालायचं. सर्व मिक्स करून त्यात गरम पाणी घालायचं आणि चांगलं ढवळून घ्यायचं. उकळी आली की कुकरला झाकण लावून 2 ते 3 शिट्ट्या करायच्या. कुकर थंड झाल्यानंतर झाकण उघडून डाळ तयार झाली आहे. आता त्यामध्ये थोडं ओलं खोबरं आणि तूप घालायचं. डाळ व्यवस्थित ढवळून सर्व्ह करायला घ्यायची. ही तुम्ही चपाती भाजी सोबत भातासोबत एन्जॉय करा. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.